परभणीत कोण पालकमंत्री असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलेलं आहे। पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन असं देखील मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं। आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दीदी, राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या वेळी आले, किती मोठी जबाबदारी, महत्त्वाचे खाते मिळाले? हो, जबाबदारी आहे आणि जिल्हावासियांच्या सुद्धा माझ्याकडनं भरपूर अपेक्षा आहे, ह्याची पण मला जाणीव आहे। त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन। कुठल्या खात्यामध्ये काम करायला आवडेल? असं तसं तर चांगलेच जवळपास सगळेच खाते आहे, पाणी पुरवठा असेल, आरोग्य असेल आणि महिला बालकल्याण असेल, कुठल्या विभागात विशेष काम मेघना बोर्डीकरचं आम्हाला भविष्यात दिसून येईल? पाचही विभागामध्ये विशेष काम आपल्याला दिसून येईल आणि जिल्ह्याच्या दृष्टीने इथे उद्योग उभारणी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि तरुण आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार आत्मनिर्भर बनवण्यासाठीचे काम आपल्याला भविष्यामध्ये केलेलं दिसेल। महत्त्वाचा प्रश्न, पालकमंत्रीपद कोणाला भेटणार परभणीचं? आमच्या पक्षामध्ये काही मागायचं नसतं, अपेक्षा ठेवायची नसते, त्यामुळे मी काही त्याच्यावरती मी कोणाला मागितलेलं नाही आहे आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याला पालकमंत्रीपद मिळेल। कॅमेरा पर्सन अमित आडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।